सोलापुरातल्या पंढरपूरमध्ये रस्त्यालगतच्या विहिरीनं तब्बल 8 जणांचा बळी घेतला आणि ही घटना केवळ पंढरपूरपुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये आजही रस्त्यांच्या कडेला तर काही ठिकाणी थेट रस्त्याच्या मधोमध विहिरी असल्याचं वास्तव आहे। छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वाळूज महानगरात तर 4 पदरी रस्त्यावर अवघ्या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरात तब्बल 3 विहिरी आहेत आणि वर्षानुवर्ष त्या तशाच उघड्या अवस्थेत आहेत। वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या मार्गावर एखादा गंभीर अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। हा परिसर सिडकोच्या अखत्यारीत येतो, मात्र नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित इतक्या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष का? एखादी दुर्घटना घडण्याची वाट पाहिली जाते का की पंढरपूरसारखी घटना घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान वाळूजमधील धोकादायक विहिरीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। विहीर क्रमांक 3 दोनही बाजूने 4 पदरी रस्ता हा आपण पाहतोय की हा 4 पदरी रस्ता या ठिकाणी येतोय आणि बरोबर रस्त्याच्या मध्ये आपल्याला ही विहीर पाहायला मिळते आहे। आणि ही तिसरी विहीर आहे जी वाळूज महानगर मध्ये अर्धा किलोमीटरच्या अंतरमध्ये रस्त्यालगत असलेली आपल्याला पाहायला मिळते। नशीब एवढंच आहे की या ठिकाणी जाळी विहिरीवरती लावलेली आहे, इतर ठिकाणी तर जाळी देखील नव्हती। मात्र किती तकलादू पद्धतीचं हे काम आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 विहिरीत पाणी नव्हतं, मात्र या विहिरीमध्ये पाणी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळेल। आणि जर इथे अशा पद्धतीचा अपघात झाला तर त्याची काय अवस्था होईल हे देखील आपल्याला या विहिरीवरनं पाहायला मिळेल। खरं तर ही सगळा भाग सिडकोकडे येतो। सिडको वर्षानुवर्ष ह्या विहिरी का बुजत नाही हा खरा प्रश्न आहे आणि ज्या व्यक्तींच्या ही जागा होती त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला मोबदला मिळालेला नाही आणि त्यामुळे आम्ही या विहिरी बुजू देणार नाही। त्यामुळे आता सिडको प्रशासन यावरती नेमकी काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र वाळूज महानगरमध्ये रस्त्यालगत 3 विहिरी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि या जीवघेण्या विहिरी कधी बुजवणार हा प्रश्न आहे। पूर्वी देखील एका महिलाचा मृतदेह यातल्या एका विहिरीमध्ये मिळालेला होता आणि त्यामुळे या विहिरी तात्काळ बुजवल्या नाहीत तर पंढरपूर सारखी घटना इथे घडल्यास आश्चर्य वाटायला नको। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।